अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. मामा म्हणतात, आयुष्यामध्ये कधीच एकटं चालायला घाबरू नका. कारण सूर्यसुद्धा एकटाच आहे की. त्याच्यासोबत कोणी मित्र दिसतात का नातेपरिवार दिसतात, पण चमकतोय ना. काय कोणाची अपेक्षा करता. देवाने अमर्याद बुद्धी दिली, जगून दाखवायचं आणि जिंकून दाखवायचं. आणि आजच्या जगात कोण साथ देणारे कमी आणि वेळ आली की जाणारे खूप आहेत. त्यामुळे एकटं चालायला आयुष्यामध्ये कधीच घाबरू नका. जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याआधी भक्तांनो, तुमच्यासाठी खूप मोठा धमाका आहे. ते म्हणजेच आत्तापर्यंत मी दररोजच्या संदेशामध्ये तुम्हाला सांगत असते की तुमचे जे काही प्रश्न आहेत ते कमेंट करून मला नक्की कळवा. ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या कमेंट करून नक्की मला कळवा. परंतु तुम्ही तुमचे सर्व प्रश्न, इच्छा, आकांक्षा सर्व काही मला कमेंट करून सांगितलं आहे. म्हणून मी सुद्धा तुमच्यासाठी प्रश्न भक्तांचे आणि उत्तर मामांचे ही सिरीज चालू करत आहे. त्यासाठी तुम्हाला आपल्या विश्वाचे बाळूमामा या चॅनलवर व्हिजिट करा आणि तुम्हाला ते प्रश्न भक्तांचे आणि उत्तर बाळूमामांचे या चॅनलवर तुमचे सर्व प्रश्न मांडा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला बाळूमामांमार्फत देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. चला तर मग आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करूया. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला वाटतं, कधी वाटतं सगळं संपलंय, स्वप्नही थकून बसलीत आणि मन सैरभैर झाले. पण बाळा, त्या शांत अश्रूमधून एक आवाज ऐकू येतो. तो म्हणजे, थोडं थांब, थोडं झुंज, अजून एक पाऊल पुढं टाक. कारण बाळा, आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही रे. आयुष्य हे नेहमी वळण घेतं. कधी काळोख देतं तर कधी प्रकाशही देतं. आणि या सर्व डगमगत्या आयुष्यातून आजचं अश्रू उद्याचं हसू आहे. अरे बाळा, आजचा एक अश्रू उद्याचं हसू आहे. आजचा अंधार उद्याची उमेद आहे. म्हणून बाळा, फक्त चालत राहा रे. तुटलेल्या स्वप्नांनाही नवा जन्म देणारा तूच आहेस. तुटलेल्या स्वप्नांनाही नवा जन्म देणारा तूच आहेस. शेवटी हरलेली वाट सापडते आणि हरलेला माणूस नव्या स्वप्नांसाठी पुन्हा उभा राहतो. म्हणून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कधीही थकून खचून न जाता एकटं चालायलाच शिका. संघर्ष करा, लढा. हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. माझ्या बाळा, फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे हे बोल कायम तुझ्या आठवणीत ठेव. जय बाळूमामा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की माझी प्रगती व्हावी, माझ्या घराची प्रगती व्हावी. आणि तुझी हीच इच्छा तू दररोज माझ्याकडे मांडतोस, मला सांगतोस, प्रार्थना करतोस. याचबद्दल आज मी तुला मार्गदर्शन करणार आहे. माझ्या बाळा, देवही देणाऱ्यालाच देत असतो रे. म्हणजेच जो आपली संपत्ती आणि अन्नधान्य धरून बसत नाही, नेहमी इतरांना दान करतो, तसेच राहतो आणि देव त्यांना भरपूर देतो. कधीच त्यांना काहीच कमी पडत नाही. आणि आपल्या जवळ असलेली संपत्ती आणि अन्नधान्य जो सदैव धरून राहतो, आवळून बसतो, त्याच्या हातामध्ये अन्नदान नाही किंवा कसलाही दानधर्म नाही. आयुष्यामध्ये अशा व्यक्तींना कधीच आणि काहीच पुरत नाही. आणि आयुष्यामध्ये देव त्यांना कधीच काहीच देत नाही. माझ्या बाळा, देवाचा विशेष आशीर्वाद असलेल्या या 3 लोकांना कधीच नाही म्हणू नका. तुमच्या घरामध्ये पाण्यासारखा पैसा येत राहील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्या पूर्णपणे संपतील आणि दुःखाचे दिवस सुखाच्या दिवसामध्ये बदलतील. माझ्या बाळा,
आयुष्यामध्ये या 3 लोकांना चुकून जरी तुम्ही मदत नाही केली तर तुम्ही पापाचे भागीदार बनावे लागते. आयुष्यभरासाठी शाप भोगावे लागतील. म्हणून 3 लोकांना दारातून कधीच रिकाम्या हाताने पाठवू नका. त्यांना कशाचीच नाही म्हणू नका. माझ्या बाळा, काहीच नाही देता आलं तर त्यांना किमान अन्न, भाजी, भाकरी द्या किंवा एखादी वस्तू द्या. आज 3 व्यक्तींच्या आशीर्वादाने तुमचं नशीब बदलेल, घरात सुख समृद्धी लाभेल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 3 व्यक्ती. भक्तांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि आपले भक्तिमय संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. मामा म्हणतात, माझ्या बाळा, माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाची कमतरता कधीही भासू देणार नाही. तुमच्या घरी अन्नधान्य भरपूर होईल. सर्व धर्मामध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे. हे केवळ एक प्रथा किंवा परंपरा नाही, तर धार्मिक ग्रंथानुसार असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती दान करते तेव्हा त्याच्या प्रभावामुळे त्याला इंद्रिय आसक्तीपासून मुक्ती मिळते. शास्त्रानुसार जीवनात सुख समृद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी दान करणे अत्यंत गरजेचा आणि महत्त्वाचा असा उपाय आहे. माझ्या बाळा, दान करणे मोठे पुण्य मानले जाते की दान केल्याने व्यक्तीचे अनेक पापे नष्ट होतात. मृत्यूनंतर स्वर्गाची प्राप्ती होते. धार्मिक स्थळावर दान करण्याचे महत्त्व फार पूर्वीपासून माहीत आहे. पण बाळा, घराच्या दारात आलेल्या संन्याशी रिकाम्या हाताने परतणे हानिकारक ठरू शकते. शास्त्रानुसार या लोकांना रिकाम्या हाताने परत पाठवले तर नशीब दुर्दैवात बदलते. घरात येणाऱ्या आनंदात काही दोष निर्माण होऊ शकतात. म्हणून बाळा, आयुष्यातली सगळ्यात पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे किन्नर. जर एखादा किन्नर किंवा षडण तुमच्या घरी किंवा तुमच्या व्यावसायिक ठिकाणी दारात पैसे मागण्यासाठी आला तर आयुष्यात कधीच त्याला रिकाम्या हाताने पाठवण्याची चूक तुम्ही कधीही करू नका. असे म्हटले जाते की आयुष्यामध्ये किन्नरांना दान करणे खूप चांगले आहे. नपुसकांना दान केल्यास कुंडलीतील बुधाचा दोष नष्ट होतो. ज्योतिषशास्त्रानुसार नपुसक बुध ग्रहाचे प्रतीक मानले जातात. एवढेच नाही तर आपण त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागतो त्यांचाही आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. त्यामुळे चुकूनही त्यांच्याशी कधीही गैरवर्तन करू नका, अशी एक धार्मिक मान्यता आहे. त्यांचे वाईट आशीर्वाद घेऊ नका, उलट त्यांचा शुभ आशीर्वाद घ्या. यामुळे आपल्या जीवनामध्ये बदल घडतात आणि आपल्या कुंडलीतून बुध ग्रहाचा दोष दूर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार नपुसक हे बुध ग्रहाचे प्रतीक मानले जातात. एवढेच नाही तर आपण त्यांच्याशी चांगले वर्तन केल्यावर आपल्या जीवनात चांगले बदल घडतात. त्यामुळे चुकूनही कधी नपुसकांचा म्हणजेच किन्नरचा अपमान करू नये. जर तुम्हाला त्यांनी देणगी द्यायची नसेल तर त्यांच्याशी निदान गैरवर्तन तरी करू नका, अशी एक धार्मिक मान्यता आहे. जर यांना हिरव्या रंगाच्या वस्तू दान केल्या तर हे खूप शुभ संकेत आहेत. असं केल्याने जीवनातील सुख समृद्धी येते. परंतु त्यांचा अपमान केल्याने बुधग्रह बिघडतो. व्यक्तीला अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बुध हा बुद्धी आणि भाग्याचा कारक मानला जातो. म्हणून त्यांना दान केले पाहिजे. शक्य असल्यास त्यांना हिरव्या रंगाची कोणतीही गोष्ट दान करा. आयुष्यातील दुसरी व्यक्ती म्हणजे ती आहे संत आणि महात्मा. ज्योतिषशास्त्रानुसार जर कोणी साधू संत तुमच्या दारी येत असेल त्यामुळे त्यांच्याशी नेहमी नम्रतेने वागा. जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचे असेल तर त्यांना ते नक्कीच मिळवा आणि आधारांची गरज म्हणजे जे काही शक्य आहे ते दान करा आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करा, आशीर्वाद घ्या. असे मानले जाते की जर कोणी साधू किंवा संत एखाद्याच्या दारातून रिकाम्या हाताने निघाले तर त्यांच्या जीवनात दुःख आणि संकटाशिवाय काहीच येत नाही, काहीच उरत नाही. त्यामुळे संत महात्मा कधीही रिकाम्या हाताने पाठवू नका. आयुष्यातील तिसरी व्यक्ती आहेत ती म्हणजे अपंग व्यक्ती. एखादा अपंग किंवा असाही व्यक्ती तुमच्या दारात मदतीसाठी आला असेल तर त्याला अवश्य मदत करा. ज्योतिषशास्त्रानुसार अशा लोकांना शनी आणि राहूचे प्रतीक मानले जाते. त्यांना दान केल्याने क्रूर ग्रहाचा प्रकोप टाळता येतो. कुंडलीतील शनिदोष असेल तर तो दूर होतो. जीवनातील दुःख आणि संकटे येत नाहीत. कधीकधी असे होते की आपण जीवनात आपल्या आयुष्यामध्ये रोजच्या व्यवहारात सगळं काही बरोबर करत असतो, पण असं करत असूनही जीवनात आपल्याला दुःख आणि त्रास भोगावे लागतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या दारातून कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तुम्ही जर असं त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवत असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्यावे. असे कधीही करू नका, कारण अपंग व्यक्तींना राहू आणि शनिदेवाचे प्रतीक मानले जाते
आणि यामुळे आपल्याला राहू आणि शनी देवांची कृपा प्राप्त होते. शनिदेवाच्या साडेसातीपासून आपल्याला मुक्ती मिळते. साडेसातीमध्ये होणारा त्रास कमी होतो. म्हणून ज्यांना शनी साडेसाती आहे किंवा शनीची महादशा चालू आहे अशा व्यक्तींनी तर त्यांना आवर्जून अशा अपंग व्यक्तींना मदत करावी आणि त्यांचे चांगले आशीर्वाद घ्यावेत. तुमची अडकलेली प्रत्येक कामे मार्गाला लागतील. तुमच्या कामामधले अडथळे दूर होतील, कारण शनी ही न्यायाची देवता आहे. तुम्ही जर त्यांना काही दिले तर ते तुम्हाला डबल करून परत देतात, कारण जेव्हा शनी आपल्याला पैसे, धन, पद, प्रतिष्ठा देऊ लागतात तेव्हा आपल्याला कशाचीही कमी पडत नाही. नाहीतर शनिदेव जर आपल्यावर प्रसन्न असतील तर जीवनात आपल्याला कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागत नाही. आयुष्यातील चौथी व्यक्ती आहे ती म्हणजे भिकारी. घराच्या दारात भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये. पैसे नसल्यास अन्न पाणी त्यांना देण्याचा प्रयत्न करावा. दान केल्याशिवाय त्यांना जाऊ देऊ नये. अशा गोष्टी दान करायला हव्यात. उलट त्यांना शिवीगाळ करू नये. या उलट भगवंताचे आभार माना की तुम्हाला भगवंताने देणारं बनवलं आहे, मागणारा नाही. म्हणून देणाऱ्याचं मन मोठं असावं आणि त्याने मागणाऱ्यालाही अवश्य द्यावं. जास्त देऊ शकलो नाही तरी आपल्या यथाशक्तीने जेवढं शक्य होईल तेवढं तरी नक्कीच द्यावं. धार्मिक शास्त्रानुसार अशा लोकांना शिवीगाळ करणे, अपमानित करत बसणे, बोलणे अतिशय पाप मानले जाते. शास्त्रानुसार तुम्ही दान करा. त्यांना हाकलून देणे, त्यांना अपमान करणे अशी वागणूक अजिबात करू नका. हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं केल्याने आपल्या जीवनात संचित केलेले पुण्य देखील नष्ट होतं. त्यामुळे धार्मिक शास्त्रानुसार भिकाऱ्याला कधीही तुमच्या दारातून रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तुमच्या क्षमतेनुसार जे काही दान करू शकत असाल ते दान करा आणि तुम्ही काही दान करू शकत नसाल तरी ईश्वराची मनोकामना क्षमा मागा. तुमच्या आयुष्यातील पाचवी व्यक्ती अशी आहे ती म्हणजे तुमच्या घरची मुलगी. घरातील मुलगी सासरहून माहेरी आली की तिचा अपमान कधीच करू नये. जेवढे तिचे लाड करता येतील तेवढे करा. तिला कधीही निराश करू नका. तिचे मन दुःखी होईल असे कधीच तिला अशा प्रकारची वागणूक देऊ नका. तुमच्या घरची लक्ष्मी तुमच्यावर रागवेल आणि ती निघून जाईल, म्हणून कधीही घरातील मुलीचा अपमान करू नये. यामुळे घरात सुख समृद्धी कायमची निघून जाते. त्यामुळे तिला नेहमी आनंदी ठेवा आणि तिला सासरी जाताना तिला रिकाम्या हाताने कधीच पाठवू नका, कारण मुलीला दिल्याने कधीच तुमच्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही. उलट तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकत वाढत जाते, कारण तुमची मुलगी तुमची भाग्यलक्ष्मी असते. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये जर त्वरित बदल घडवायचे असतील तर तुमच्या मुलीचे लाड तुम्ही पुरवायला हवेत. म्हणून ती सासरी जाताना तिला शक्य तेवढे देण्याचा प्रयत्न करा. तिला कधीही नाराज करू नका. तिचे लाड पुरवा आणि तिचे चांगले आशीर्वाद घ्या. तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही आणि पडणार नाही. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये तुला जर का मला भेटायचे असेल, माझा आशीर्वाद तुला घ्यायचा असेल तर तुला मुक्या प्राण्यांमध्ये, लहान मुलांमध्ये, वृद्ध व्यक्तींमध्ये मला शोधावं लागेल. तू वृद्धांची सेवा कर. मुक्या प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये मला बघ. आयुष्यामध्ये नक्कीच एक वेळा का असेना मी तुला नक्कीच भेटेल. फक्त मुक्या प्राण्यांमध्ये आणि वृद्ध व्यक्तींमध्ये, अपंगांमध्ये मला बघ. दानधर्म कर. लोक काय म्हणतील याचं टेन्शन घेतलं की आपल्या मर्जीप्रमाणे जगताच येत नाही. त्यामुळे स्वतःसाठी जे योग्य वाटतं तेच केलं पाहिजे. दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करणं म्हणजे स्वतःला उगाच त्रास देणं. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. म्हणून आपल्या वाटचालीवर लक्ष द्या आणि शांत राहा. मनाने पुढे जा. राग, चिडचिड ही फक्त मनावरचाच एक शरीरावरचाच भार वाढवते. त्यामुळे माफ करणं आणि सोडून देणं या गोष्टी शिका. निसर्गात वेळ घालवल्याने मन शांत होतं आणि नवनवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे रोज काही क्षण तरी निसर्गाच्या सान्निध्यात घालवायला हवेत. आयुष्य हे फक्त जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नाही तर त्याचा आनंद घेण्यासाठी आहे. स्वतःसाठी वेळ काढलात की तुम्हाला जगण्याची खरी मजा कळेल. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा. समाधान मानायला शिका आणि स्वतःच्या मनशांतीला महत्त्व द्या. जीवनातील शांतता ही कुठल्या बाह्य गोष्टीवर अवलंबून नसते, ती तुमच्या विचारांवर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते. मन शांत ठेवायला शिकाल तर आयुष्य सुंदर वाटेल. म्हणून बाळा, मी तुला दररोज अशाच प्रकारचे सकारात्मक विचार देत असतो. या माझ्या गोष्टींचा तू अवलंब कर आणि तुला आयुष्य बघ कसं सुंदर वाटेल. म्हणतात,
अरे बाळा, आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याला काहीच वाटत नाही, परंतु जेव्हा त्याच्या वाट्याला दुःखाचे भोग लागतात तेव्हा मनुष्य म्हणतो की मी ह्या देवाचा भक्त आहे आणि मी या अमक्या देवाचं एवढी भक्ती केली, एवढी सेवा केली, तरीही या देवाने शेवटी माझ्या नशिबाला दुःखच का दिलं? मी इतका सत्कर्मी पुरुष आहे, इतका मी सत्कर्मानेच चालतो, तरीही माझ्या वाट्याला दुःख का आहे? असे म्हणून आपण देवाला दोष देत असतो. पण त्या मनुष्याला एवढं समजत नाही की हे सर्व काही घडत आहे तो आपल्या कर्माचा भाग आहे. याला देव काय करतील आणि संत काय करतील? भोग हा भोगूनच संपवावा लागतो. शेवटी ते प्रारब्ध आहे. मग तुम्ही म्हणाल की भोग हा भोगूनच संपवावा लागतो, आयुष्यातील दुःख अडचणी हे भोगूनच संपवावे लागतात, तर शेवटी मामांच्या सेवेचं आपल्याला काय फळ मिळणार आहे? हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येणे साहजिकच आहे. चला तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या संदेशातून जाणून घेऊया. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये जे काही काम केलं आहे, वाईट कर्म केले आहे, जे काही पाप केलं आहे, ते पाप नष्ट करण्यासाठी आपण या जन्मामध्ये केलेली मामांची सेवा ही त्या पापांना नष्ट करत असते. सेवा करून त्या पापाची परतफेड करत असते. ही सेवा त्या पापाचं क्षालन करत असते. आणि या चालू कलियुगातील जीवनामध्ये जे काही आपण वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत असते. मित्रांनो, फक्त प्रश्न आहे वेळेचा. कुणाला लवकर त्या पापाची परतफेड करावी लागते, तर कुणाला उशिरा करावी लागते. त्यामुळे एक लक्षात ठेवा की नेहमी चांगले कर्म करा. तुम्हाला उशिरा का होईना त्या सेवेचे फळ हे 100% मिळणारच, हे निश्चित लक्षात असू द्या. आपल्या दुःखाचा आणि परमेश्वराच्या भक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो. त्यामुळे मित्रांनो, देवाला, परमेश्वराला, परमपिता परमात्म्याला कसल्याही प्रकारचा दोषी तुम्ही ठरवून ही मोठी चूक करू नका. म्हणून मामा म्हणतात, अरे बाळा, पुण्य जरी दिसत नसलं तरीही त्याची योग्य वेळ आली की त्याच्या फळाची उपभोग आपल्याला नक्कीच घेता येतो. कारण मित्रांनो, कमवलेल्या पैशाचे काम जिथे थांबते ना, तिथूनच केलेल्या पुण्याच्या कर्माची सुरुवात होते. जीवनामध्ये सुख कधीच संपत नाही, ते रोज नवीन नवीन उगवत असते. नव्या सुखाला जागा करून दिली की ते आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक रोजच्या रोज येत असते. काल केलेली मशागत आजच्या कृपेच्या रूपेमध्ये प्राप्त होते. आपण कितीही काहीही नको नको म्हटलं तरीही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे आपल्याला चांगलेच फळ मिळते. जरी तुम्ही मला नको म्हणाल तरीही, आणि जर तुमचे वाईट कर्म असतील तर तुम्ही मला हे नको नको म्हणाल तर तुम्हाला त्या कर्माचे फळ वाईटच मिळत असते. मित्रांनो, चांगले विचार आणि सदृढ आयुष्य म्हणजे ही नियती आहे. जे आपण कराल त्याचेच फळ आपल्याला इथे नियती देत असते. मामा म्हणतात, माणूस कितीही चतुर, कितीही हुशार असला, कितीही सत्कर्माने काम करत असला, कितीही चातुर्यपणाने काम करत असला, तरीही शेवटी त्याला नियतीला मांडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. पण ज्या वेळेस मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सत्याच्याच मार्गाने काम केले, तर तुमच्या त्या सत्याच्या मार्गामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते ना की एक वेळ नियती सुद्धा तुमच्या समोर हार मानते. म्हणून मित्रांनो, नेहमी चांगले कर्म करा, सत्याच्या मार्गानेच राहा, लबाडी चोरी अजिबात करू नका. असं म्हणतात की आपली संगतच आपले भविष्य घडवते. म्हणून संगत ही चांगली करा, चांगल्या लोकांशी संघटित राहा, एकरूप राहा. जीवन हे खूप सुंदर आहे आणि खूप छोटा आहे. हे जीवन हसत खेळत आनंदाने जगा, कारण उद्या आपल्यासोबत, आपल्या भविष्यामध्ये, आपल्या नशिबामध्ये काय घडणार आहे हे कुणाला सुद्धा माहीत नसते. त्यामुळे आनंदी राहून, समाधानी राहून जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका. शेवटी तुम्हाला मामांकडे एकच मागायचं आहे की मामा, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवाना. वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवाना. मामा, अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवाना. मामा, तहान खूप लागली, थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना. मामा,
मी तुम्हाला मागत राहील, तुम्ही मला देत राहाल. परंतु आज मला तुम्ही एक शेवटचं वचन द्या ना. कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात, कधीही सोडणार नाही या बालकाची साथ, असं तुम्ही आज मला एक शेवटचं वचन द्या ना. मित्रांनो, आयुष्यामध्ये सुखादुःखाचे हे कालचक्र कायम फिरतच असते. तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे. जर आपण या आयुष्याकडे सुखाच्या नजरेने, आनंदाच्या नजरेने पाहिलो तर हे आयुष्य खूप सुंदर आहे. पण याच आयुष्याकडे आपण दुःखाने बघितलो, रडत बसलो तर हे आयुष्य आपल्याला दुःखातच जाणार आहे. हे आयुष्य आपल्याला दुःखच देणार आहे. म्हणूनच तुम्हाला सांगावंसं वाटतं की रडू तर खूप येत होतं, पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं. चेहरा तर कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं. मित्रांनो, डोळे पाहणारे खूप सारे असतात, पण मनातील भावना जाणणारे, मनातील ओळखणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. जय बाळूमामा. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून मी एक छोटीशी आणि भावनिक कथा तुम्हाला सांगणार आहे. तर एका भक्ताने सकाळी देवपूजा करत असताना मामांना प्रश्न विचारला, अहो मामा, मी तुमची दररोज मनोभावे, श्रद्धेने, अगदी अंतःकरणातून तुमची सेवा करतो. मी कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे करतो. मी कुठल्याही कामामध्ये लबाडी करत नाही किंवा मी कुणालाही लुटमार करत नाही. मी एवढा चांगला वागूनही, प्रामाणिक वागूनही लोक मला का टाळतात आणि अशा वेळी तुम्ही माझ्या मदतीला का येत नाहीत? आणि आयुष्यामध्ये नेहमी चांगल्याच माणसासोबत वाईट का घडतं, असा प्रश्न त्या भक्ताने मामांना केला. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू निराश होऊ नकोस. तू प्रामाणिक असून सुद्धा जे लोक तुला खूप त्रास देतात, तुझ्याशी खोटं बोलतात, तुझी लुटमार करतात, त्यांच्याकडे मी पाहत आहे, मी बघत आहे. मी ब्रह्मांड नायक आहे. पण बाळा, लक्षात ठेव, तुझ्याशी खोटं बोलल्याने, तुझी फसवणूक केल्याने त्यांचा थोडा क्षणासाठी फायदा होतो, पण त्यांच्या आयुष्यात पुढे जे काही त्यांना भविष्यात मिळणार होतं ते गमावून बसलेले असतात. हे लक्षात ठेव. कारण बाळा, जसे कर्म तसेच फळ मिळणार आहे. हा नियतीचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. आयुष्यात जर कोणी व्यक्ती अशा प्रकारची फसवणूक, लुटमार करत असेल तर त्याच्या डोक्यावर पापाचा खूप सारा बोजा होतो आणि मग या सर्व पापांचे भोग घरातील सर्व कुटुंबीयांना भोगावे लागतात. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की कुठलंही कार्य करत असताना प्रामाणिकपणे करा. कुणाचीही फसवणूक, लुटमार करण्यापेक्षा मामांना भरपूर आशीर्वाद मागा. मामा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त करून देतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मामा म्हणतात, माझ्या मुला, निष्ठा सोडू नकोस, प्रामाणिक राहा, भक्ती कर, माझे नामस्मरण कर, कुणाचे वाईट चिंतू नकोस. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा हा शब्द मनाला खूप आधार देणारा आणि शक्ती देणारा मंत्र आहे. मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, नातं, जिव्हाळा, प्रेमाचा ओलसर स्पर्श, या सर्व गोष्टी आपल्याला ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दातून मिळत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे एक प्रार्थना करा. आरोग्य, सुख, समृद्धी, नैराश्य, नोकरी, इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. चला तर मग मित्रांनो, माझ्यासोबत प्रार्थना करा. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आम्हा सर्व पापी भक्तावर तुमची कृपा असू द्या. हे परमेश्वरा, आम्हा सर्वांनाच चांगले आरोग्य, सुख, समृद्धीचे आयुष्य दे. आम्हा सर्वांनाच तुझ्या आशीर्वादाने इतकं सक्षम बनव की आमच्या सर्व इच्छा, सर्व स्वप्न पूर्ण करण्यायोग्य आम्हाला बनव. आम्हाला सुखी ठेव. हे पिता परमात्मा, आम्ही सर्वजण तुझ्या नामस्मरणात कायम असतो. तू तुझ्या हाताने आमच्याकडून सर्वांचे कल्याण करून घे. सर्वांना चांगली बुद्धी दे आणि अहंकार न करता
जीवन जगण्याची प्रेरणा दे. हे प्रभू, तुझ्या चरणी हीच माझी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, दररोज तुम्हाला बाळूमामा चरणी ही प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. ही प्रार्थना म्हणजे सामूहिक प्रार्थना आहे. सामूहिक प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते. जर तुम्ही ही प्रार्थना मामांकडे केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील हे निश्चित आहे. मामा म्हणतात, अरे मुला, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो. अर्थात मामाला तुम्हाला हेच सांगायचे आहे, ज्यांचे कर्म चांगले आहे तो आयुष्यात कधीही संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच आयुष्यात अडचणी येतात, पण त्या अडचणी दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या नसतात, तर लगेच सुटणाऱ्या असतात. मामा सांगतात, आयुष्यात कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. म्हणून मामा म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. कारण नातं हे फार नाजूक असते. नात्याची दोरी एकदा तुटली की ती परत जोडता येत नाही, आणि जोडलीच तर तिथे गाठ कायम राहते. मित्रांनो, जर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक लहान मोठ्यांचा आदर करा. त्यांच्या वयावरून त्यांचा आदर करा. कारण आयुष्यात एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीही परत मिळवू शकत नाही. म्हणून वेळेला जपा आणि त्याचबरोबर माणसांना सुद्धा जपा. मित्रांनो, या कलियुगातील रीत म्हणजे लोक जिवंत माणसाला नीट सुद्धा बोलत नाहीत आणि मेल्यानंतर विचारतात, हलू हलू म्हणतात की तू आम्हाला बोलत का नाहीस. आणि म्हणूनच तुम्हाला सांगणे आहे की आयुष्यातून एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा पुन्हा कधीच मिळवू शकत नाही. म्हणून वेळेचं भान ठेवा, माणुसकी जपा, नात्याला महत्त्व द्या, नाते टिकवण्याचा प्रयत्न करा. यातच खरं आनंद आहे आणि हेच खरं आयुष्याचं खूप मोठं आणि सुंदर सूत्र आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय बाळूमामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून हा दैवी संदेश पुढे 2 भक्तांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, कधी कधी आयुष्यामध्ये असंही होतं. आयुष्यामध्ये इतकं दुःख, यातना, संकट, समस्या इतकं सहन करावं लागतं की खरंच मनामध्ये विचार येतो की यार, खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. इथूनच मामांची लीला सुरू होते. विश्वास ठेवा, इथूनच मामांचा खेळ सुरू होतो. मामांची लीला सुरू होते. म्हणून मामांवरचा विश्वास डगमगू देऊ नका. जसं आई आपल्या बाळाला हवेत भिरकावते, पण ते बाळ काही क्षण हवेतही असतं. ते हसत असतं, ते आनंद घेत असतं, पण त्याला पूर्णपणे विश्वास असतो की जे कोणी आहे ते मला खाली पडू देणार नाही. अशाच प्रकारचा इतका घट्ट विश्वास आपल्या मामांवर ठेवा आणि मग बघा मामांची लीला, मामांची शक्ती, माझ्या मामांचा चमत्कार. तुम्ही तुमच्या आयुष्यातील कितीही मोठ्या संकटावर विजय प्राप्त करू शकाल. ही माझ्या मामांची शक्ती आहे, ही माझ्या ब्रह्मांडाची शक्ती आहे, ताकद आहे. असा दृढ विश्वास तुमच्या मनात, तुमच्या अंतःकरणात असला पाहिजे. मित्रांनो, कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं, हे लक्षात ठेवा. कारण मित्रांनो, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना कधी झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव आपल्याला कसा काय सोडू शकेल. माणूस हा स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर देवात पण चुका काढतात. म्हणूनच बाळूमामा आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला सांगू इच्छित आहेत की अरे मुला, कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे कर. हाल होतील पण हार होणार नाही हे निश्चित आहे.
आणि असा आज माझा तुला शब्द आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद सर्वांनीच प्राप्त करून घ्या आणि मामांना धन्यवाद म्हणा. देवाचे आभार माना. देवाचे आभार मानायला शिका. आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. फक्त माझ्या मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, आजचा हा दैवी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, भावनिक, प्रेरणादायी, प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.